आता मी गॅरेजवरती आलो आहे आणि आता मला येऊन 1.5 तास झाला आहे. 1.5-2 तास झाला आहे. 8:30ला आलेलो मी. आता 10:30 वाजले आहेत. आता मी गॅरेजवर आल्यापासून मी हाच विचार करत होतो की मी फ्युचरमध्ये कुठलं काम करू. आता मी विचार करता करता मला एक आयडिया आला. मी इथे गॅरेजचं काम नाही करत, म्हणजे रिपेअरिंगचं काम करत नाही, कारण की मला ते येत नाही. मी इथे गाडी धुवायचं काम करतो. तर मी ते गाडी धुवायचं काम खूप टायमापासून करतो आहे. तर आता मी विचार करतो आहे की हे काम थोडे पैसे वगैरे जमा करून हे काम सोडून देईन आणि कुठल्या तरी दुसऱ्या गॅरेजवर जाऊन त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडून गॅरेजचं काम शिकून घेईन. आणि मग गॅरेजचं काम आलं तर मग स्वतःचं दुकान टाकीन गॅरेजचं. म्हणजे असा माझा प्लॅन आहे. असं म्हणजे विचार करतो आहे मी करायचा. आणि मग जे पण गॅरेजचं काम असेल तसं सगळं काम करू शकेन. म्हणजे गाडी पण रिपेअर करीन, हवा पण भरीन, कार पण रिपेअर करीन. म्हणजे जसं काम जमेल तसं सगळं काम करत जाईन. आणि वॉशिंगचं काम बंद करीन असा विचार करतो आहे. म्हणजे हा जॉब थोडे पैसे जमा करीन, जॉब इथपर्यंतच ठेवीन, त्यानंतर सोडून देईन. आणि त्यानंतर जे जॉबमधून पैसे कमवले ते मी खर्च नाही करणार. ते मी गॅरेजवाल्याला देईन आणि त्याच्याकडून काम शिकून घेईन. मग काम शिकून घेईन गॅरेजचं आणि त्याच्यानंतर मग स्वतः काम करायची बारी असेल तर मी काम करेन. मी जॉब नाही करणार, कारण की जॉब करून काही फायदा नाही की ते पगारच देतील म्हणजे असा 10-20 हजार रुपये. तर म्हणजे ते जॉब करून काय उपयोग नाही आहे. मग मला स्वतःच्या गॅरेजच का टाकावं लागेल. अजून काय ऑप्शन नाही माझ्याकडे. मग मी स्वतःचं गॅरेज टाकीन आणि मग हळूहळू मग सगळं काम म्हणजे शिकून घेईन. आणि नंतर मग एम्प्लॉयमेंट एवढा आहे की कोणाला अगर जॉब पाहिजे असेल तर त्याला जॉबवर पण ठेवीन. म्हणजे असा मी विचार करतो आहे. म्हणजे वॉशिंग सेंटर मी इथे काम करतो आहे. माझा 10-15 हजार रुपये पगार आहे, जो की एवढं आणि काम खूप करावं लागतं. म्हणून विचार करतो मी याचं दुकान पण टाकू शकतो, म्हणजे वॉशिंग सेंटरचं. पण मला माहिती आहे की त्याचं दुकान टाकून काय फायदा नाही आहे, एवढी कमाई नाही याच्यामध्ये. त्यापेक्षा गॅरेजचं काम शिकेन तर त्याच्यामध्ये आहे थोडं, त्याच्यामध्ये जास्त म्हणजे कमाई आहे. तर तोच प्लॅन आहे की मी आता गॅरेजचं काम शिकण्याचा विचार करतो आहे. आणि पुढे काय करायचं ते पुढे बघीन. आता तर विचारच करतो आहे, अजून नक्की नाही, कारण की आता हालत थोडी खराब आहे. तर आत्ता तर मी सोडून गॅरेजचं काम शिकायला नाही जाऊ शकत. थोडा बेटर होऊ दे कंडिशन, मग बघतो मी काय करायचं ते. आता थोडा वेट करतो, म्हणजे थोडे पैसे वगैरे पण जमा करावं लागेल थोडा. आता ठीक कंडिशन नाही आहे, काही वेळा काम करून थोडी कंडिशन ठीक झाल्यावर मग सोडीन. म्हणजे कारण की आधीच प्रॉब्लेम आहे, मी सोडलं तर अजून प्रॉब्लेम वाढेल. तर थोडी चांगली कंडिशन होऊ दे, त्यानंतर मग मी सोडून मग सीधा गॅरेजचं काम सुरू करेन. हा माझा प्लॅन आहे. म्हणजे मी आता मी ते वॉशिंग सेंटर काम करतो, मला गॅरेजचं काम येत तर नाही. मी गॅरेजचं काम येत नाही, मी फक्त वॉशिंग सेंटरचं काम, त्याचा पगार होता. आता मी गॅरेजचं काम करीन, तेव्हा मी काम करीन कुठल्या जिकडे गॅरेजचं काम करतात चांगलं त्यांच्याकडे जाईन, त्यांना पैसे देईन आणि त्यांच्याकडून काम शिकून घेईन. आणि मग पुढे काय करायचं तर पुढे बघीन. आणि ते हेच करेन. त्यासाठी मी घरून पैसे नाही घेणार. मी त्यासाठी जॉबमधूनच पैसे जमा करून तेच पैसे देईन मी गॅरेजचं काम शिकायला. नाहीतर मग घरचे पैसे भेटलं तर मग हवं तर ते देईन. म्हणजे बघीन आता. म्हणजे एफ डीचे पैसे
म्हणजे एफ डी बनवली आहे तर ते बघ करू शकतो, बघीन करतो काहीतरी.